first unit. Now, the first unit, introduction of transport engineering. The how to roll the transportation, role of transportation. The first is transport and economic growth. Transport and economic growth at the economic level, the importance of transport for the whole economy, transportation and mobility, it conveys are like to a level of output, employment and income with the national economy. In the many developed countries, the transportation accounts had been 6 to 12% of GDP, having 6 to 12% of GDP. Now, the how to transport to increase the economy with the help of transport. With the help of transport, the the many companies and many companies have more employment are produced, have more employment or produce with the help of transport. With the help of transport means मला असं म्हणायचं आहे की ट्रान्सपोर्ट मुळे काय होतं की ज्या ट्रान्सपोर्ट कंपनीज राहते त्या ट्रान्सपोर्ट कंपनीज मध्ये जे वर्कर्स राहतात, जे ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये वर्कर्स राहतात त्या वर्कर्सला खूप मोठ्या प्रमाणावर जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळते. आता ट्रान्सपोर्ट मध्ये कोणकोणते वर्कर्स राहतात, ट्रान्सपोर्ट स्टेशन मध्ये राहतात की एक राहतो आपला ड्रायव्हर, मॅनेजर, त्यानंतर जे लेबर वर्क राहते, जे जे लेबर वर्क राहते ते लेबर वर्क, ह्या सर्व गोष्टी ह्या कशावर डिपेंड आहे, या ट्रान्सपोर्टवर डिपेंड आहे. आता या ट्रान्सपोर्टवर डिपेंड असल्या कारणामुळं त्याची आपल्या देशाची इकॉनॉमी ही काय होते, वाढल्या ते. आता फॉर एक्झाम्पल जर सांगायचं असलं तर आपण जर आपण सांगितलं की नागपूरची आपली संत्री आहे. ओके, आता ही नागपूरची संत्री आपल्याला नागपूरची संत्री आपल्याला एक्सपोर्ट करायची आहे. नागपूरची संत्री आपल्याला एक्सपोर्ट करायची आहे. महाराष्ट्राच्या बाहेर जर आपल्याला एक्सपोर्ट करायची असेल, जर आता इथे नागपूरची संत्री आपल्याला पर जर संत्र्याचा हे जर हिशोब केला तर 4 रुपये संत्र आपल्याला मिळून जाईल. आणि ते सेम आपल्याला जर दिल्लीमध्ये जर बघायचं असेल तिथे जर 5 रुपयामध्ये जर आपल्याला मिळत असेल तर म्हणजे 1 रुपया काय झाला, तो त्याचा ट्रान्सपोर्ट चार्जेस झाला. म्हणजे इन्स्टेड ऑफ 4 रुपीज दिल्लीमध्ये पण त्याला किती रुपये मिळत आहे, 5 रुपीज मध्ये मिळत आहे. आता 5 रुपीज मध्ये मिळत आहे म्हणजे काय होईल, ऑटोमॅटिकली त्या म्हणजे त्या संत्र्याची काय होईल, तिथे डिमांड वाढेल. त्या संत्र्याची काय वाढेल, डिमांड वाढेल. आणि डिमांड वाढल्यानंतर ऑटोमॅटिकली आपली काय होईल, ग्रोथ होईल. या सर्व गोष्टी ह्या डिपेंड असतात त्या ट्रान्सपोर्टवर. या सर्व गोष्टी कुठे डिपेंड असतात, त्या ट्रान्सपोर्टवर. आता या ट्रान्सपोर्टमुळे इकॉनॉमी डेव्हलप होते हे आता आपण बघितलं. आणि ज्या डेव्हलप कंट्रीज आहे, ज्या डेव्हलप कंट्रीज आहेत, ज्या डेव्हलप कंट्रीज मध्ये पूर्ण ट्रान्सपोर्टेशनचं जाडं आहे, अशा कंट्रीज मध्ये जीडीपी हा 6 to 12% हा काय राहतो, इन्क्रीज होतो. जीडीपी जो राहतो इंडियाचा, जो जीडीपी आहे, आता आपण तुम्ही न्यूज मध्ये वगैरे ऐकलं असेल 23% जीडीपी हा काय झाला, कमी झालेला आहे या कोरोनाच्या कारणामुळं. तर याच्यामध्ये रोल ऑफ ट्रान्सपोर्टचा एवढा महत्वाचा इफेक्ट राहतो की 6 to 12%, 6 to 12%, मिनिमम 6% जरी पकडलात म्हणजे इन्स्टेड ऑफ 23 6% कशाचा आहे, कारण ट्रान्सपोर्ट टोटली बंद आहे. म्हणून मग आपल्याला की रोल ऑफ ट्रान्सपोर्टेशन मध्ये इकॉनॉमिक ग्रोथ ही ऑटोमॅटिकली होत राहते. त्यानंतरचा पॉइंट आहे प्लेस युटिलिटी अँड गुड्स. आता प्लेस युटिलिटी अँड गुड मध्ये सांगायचं झालं तर बघा आता की एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर आपल्याला कोणतेही आता ट्रान्सपोर्ट करायचं आहे, एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरच आपण ट्रान्सपोर्ट करू. आता ट्रान्सपोर्ट करायचं आहे म्हणजे ज्या ठिकाणी त्याची जी मागणी आहे, ज्या ठिकाणी त्याची जी मागणी आहे त्या ठिकाणी ते योग्य दरात जर पोहोचल्या गेलं आणि चांगल्या कंडिशनला, योग्य दरात आणि चांगल्या कंडिशन मध्ये जर पोहोचल्या गेलं तर काय होतं, काय होतं की ऑटोमॅटिकली त्याची इकॉनॉमी काय होते, आपली ग्रोथ होऊन जाते.
आता ट्रान्सपोर्ट ज्या सर्व्हिसेस ज्या राहतात, हा, ज्या सर्व्हिसेस ज्या राहतात, जे प्रॉडक्ट राहतं, ते प्रॉडक्ट आपल्याला काय करायचं आहे, की वन प्लेस टू अनदर प्लेस हे काय करायचं आहे, शिफ्ट करायचं आहे. ओके. त्यानंतर मग राहते टाइम युटिलिटी ऑफ गुड्स. आता टाइम युटिलिटी ऑफ गुड्स म्हणजे काय? टाइम युटिलिटी म्हणजे काय? आता काही काही जे राहतं फळबागाचं आहे, हे आहे, कृषीचे जे काही हे राहतं, की ते काही टाइम पर्यंतच ते काय राहतात, की सिक्युअर्ड राहतात आणि थोड्या टाइम नंतर ते काय होऊन जातं, अ, थोड्या टाइम नंतर ते काय होऊन जातं, खराब होऊन जातं. ओके. मग आता हे खराब वगैरे झालं तर मग ते कोण्या कामाचं राहील का? नाही राहणार. मग आता यासाठी काय राहते, टाइम बाउंडिंग राहते. आता टाइम बाउंडिंग राहते तर मग टाइम बाउंडिंग जर असेल तर मग त्या ठिकाणी आपल्याला टाइम युटिलिटी ऑफ गुड्स करणे जरुरी आहे. म्हणजे 3 डेज पर्यंत आपल्याला या ठिकाणाहून त्या ठिकाणी पोहोचणे आहे. 4 डेज पर्यंत आपल्याला या ठिकाणाहून त्या ठिकाणी पोहोचणे आहे. मग त्यासाठी आपण कोणत्या पद्धतीचं ट्रान्सपोर्ट यूज करायचं? 2-3ही आता आपण बघणार आहे टाइप ऑफ द ट्रान्सपोर्ट याच्यानंतर. कोणकोणते टाइप ऑफ द ट्रान्सपोर्ट आहे तर. ओके. तर जनरली आपल्याला टाइप ऑफ द ट्रान्सपोर्ट माहीतच आहे. तर रेल्वे एक ट्रान्सपोर्ट आहे, बाय रोड ट्रान्सपोर्ट आहे, एअर ट्रान्सपोर्ट आहे. ओके. आणि वॉटर ट्रान्सपोर्ट आहे. हे 4 मेन ट्रान्सपोर्ट आपल्याला माहितीच आहे. तर मग टाइम युटिलिटी ही पण काय आहे, एक महत्वाचा घटक आहे. आणि त्यानंतर आहे प्रोड्युसर अँड कन्झ्युमर. आता प्रोड्युसर आणि कन्झ्युमर. तर प्रोड्युसर आणि कन्झ्युमर म्हणजे काय? आता जिथे आपण अ, एखादं युनिट आहे, जिथे आपण आता वर्क करत आहे आणि तिथे वर्क करत आहे आणि तिथे एखादं मटेरियल आपण प्रोड्यूस करत आहे आणि त्या मटेरियलची डिमांड म्हणजे त्या मटेरियलची डिमांड आता अमरावतीमध्ये एखादं मटेरियल आपण प्रोड्यूस करत आहे आणि त्या याची डिमांड अमरावतीमध्येच नसेल, ते डायरेक्टली कुठे आहे, जम्मू काश्मीरमध्ये असेल. फॉर एक्झाम्पल देत आहे बरं मी. जम्मू काश्मीरमध्ये असेल. तर मग आता प्रोड्युसर आणि कन्झ्युमर याच्यामधला डिफरन्स किती झाला? खूप मोठा डिफरन्स झाला. मग आपल्याला बेस्ट वे काय असतं, की हीच फॅक्टरी आपल्याला कुठे टाकावी लागते? जिथे कन्झ्युमर डिमांड असेल तिथे. मीन्स 100 किलोमीटर पर्यंत आपण प्रोड्युसर आणि कन्झ्युमर याचा जो ताळमेळ आहे तो चांगल्या प्रकारे ठेवू शकतो. म्हणून मग रोल ऑफ ट्रान्सपोर्टेशन मध्ये प्रोड्युसर आणि कन्झ्युमर हा पण एक पार्ट आहे. त्यानंतर आहे प्रिव्हेन्शन ऑफ क्वालिटी ऑफ गुड. आता मला एक सांगायचं आहे, की हे सर्व आपण ट्रान्सपोर्टेशन करतो. कोणत्याही वस्तूचं ट्रान्सपोर्टेशन करतो, कोणत्याही मटेरियलचं ट्रान्सपोर्टेशन करतो. त्याच्यामध्ये आपल्याला नेहमी प्रिव्हेन्शन घेणं गरजेचं आहे. कारण जी क्वालिटी आपल्याला कन्झ्युमर पर्यंत पोहोचवायची आहे, जी क्वालिटी आपल्याला कन्झ्युमर पर्यंत पोहोचवायची आहे, ती सेम क्वालिटी आपल्याला कन्झ्युमर पर्यंत पोहोचल्या गेली पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करणे आहे? प्रिव्हेन्शन घेणे आहे. त्यासाठी आपल्याला काय करणे आहे? प्रिव्हेन्शन घेणे आहे. त्या मटेरियलची क्वालिटी सोबत कोणत्याच प्रकारचं कॉम्प्रोमाईज व्हायला नाही पाहिजे. ते प्रिव्हेन्शन घेणं आपल्याला जरुरी आहे. हे प्रिव्हेन्शन आपल्याला रोल ऑफ ट्रान्सपोर्टेशन मधला पण हा एक काय आहे? घटक आहे. त्यानंतर मास प्रोडक्शन. मास प्रोडक्शन म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करणे. खूप मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करणे आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन झालं, की तो जे मटेरियल असेल, ते जे काही हे असेल ते आपल्याला काय करायचं आहे? कन्झ्युमर पर्यंत हळू-हळू पोहोचवायचं आहे. म्हणजे काय झालं? मास प्रोडक्शन झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात मास प्रोडक्शन झालं आहे आणि कन्झ्युमर पर्यंत आपण त्याला काय करून राहिलो? ट्रान्सपोर्ट करून राहिलो. कन्झ्युमर पर्यंत आपण त्याला काय करून राहिलो? ट्रान्सपोर्ट करून राहिलो. त्यानंतर आहे आपले नॅचरल रिसोर्सेस. जे काही नॅचरल रिसोर्सेस राहतात, ते नॅचरल रिसोर्सेसचा पण आपल्याला काय एक भाग ट्रान्सपोर्टमध्ये घेतला जातो. आता नॅचरल रिसोर्सेस मध्ये आता नॅचरल रिसोर्सेसचा जर भाग घेतला आपण, तर वॉटर इज द नॅचरल रिसोर्स. वॉटर इज द नॅचरल रिसोर्स. तर विथ द हेल्प ऑफ वॉटर आपण काय करू शकतो, की विथ द हेल्प ऑफ वॉटर आपण ट्रान्सपोर्टेशन हे वॉटरच्या साहाय्यानं पण करू शकतो. म्हणून मग त्याच्यामध्ये नॅचरल रिसोर्सेसचा पण हा एक रोल ऑफ ट्रान्सपोर्टेशन मध्ये भाग आहे. आता ट्रान्सपोर्ट अँड अर्बनायझेशन. आता अर्बनायझेशन म्हणजे काय? ट्रान्सपोर्ट आणि अर्बनायझेशन म्हणजे काय? आता ट्रान्सपोर्ट आणि अर्बनायझेशन या 2 गोष्टी ॲज वेल ॲज इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट म्हणजे ट्रान्सपोर्ट अँड अर्बनायझेशन अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. ह्या 2 तिन्ही गोष्टी एकमेकाला पूरक आहे. या 2 तिन्ही गोष्टी काय आहे? एकमेकाला
पूरक आहे. जे अर्बन एरियामध्ये राहते, अर्बन एरियामध्ये तुम्हाला माहिती असेल की ॲज कंपेअर टू विलेज एरिया, अर्बन एरियामध्ये काय राहते, खूप जास्त डिमांड राहते. खूप जास्त डिमांड राहते आणि इंडस्ट्रियल एरिया पण हा कुठे राहतो? अर्बन एरियामध्येच राहतो. इंडस्ट्रियल एरिया पण काय राहतो? अर्बन एरियामध्ये राहतो. जेणेकरून जे ट्रान्सपोर्टेशन जे राहते ते काय होईल? कमी होईल आणि त्यावर ट्रान्सपोर्टेशनवर होणारा जो खर्च आहे तो पण काय होईल? कमी होईल. मग यासाठी या 2-3ही गोष्टी एकमेकांशी पूरक आहे. त्याला म्हणतो आपण ट्रान्सपोर्ट, अर्बनायझेशन अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. इट इस क्लिअर? लक्षात येऊन राहिलं सर्वांना समजत आहे? ओके. ओके, ओके. तर त्यानंतर आहे ट्रान्सपोर्ट अँड ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट. आता ट्रान्सपोर्टमध्ये ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंटचाही खूप मोठा वाटा आहे. आता आपण बघितलंच मागच्या वेळी मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलंच होतं. आता ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंटसाठी ट्रान्सपोर्टेशन हा एक खूप मोठा भाग आहे. कारण ॲग्रीकल्चरमध्ये असं होतच नाही, की फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर ॲपल कुठे येतात? जम्मू आणि काश्मीरमध्ये. संत्रा कुठे येतो? आपल्या नागपूरमध्ये. मग आता डिमांडेड ऑफ ॲपल हे जर नागपूरमध्ये असेल, तर मग नागपूरमध्ये त्याचं प्रोडक्शन करू शकतो का आपण ॲपलचं? नाही करणार. किंवा इथे प्रोडक्शन होऊ शकते का ॲपलचं? नाही. परंतु ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट हा एक खूप मोठा रोल ऑफ ट्रान्सपोर्टेशनचा पार्ट आहे, की इथलं आपलं म्हणजे नागपूरची संत्री आपल्याला न्यायची आहे जम्मू काश्मीरमध्ये आणि जम्मू काश्मीरचं जे आपण ॲपल आहे ते आपल्याला आणायचं आहे अमरावतीमध्ये. मग अशा पद्धतीनं जे ट्रान्सपोर्ट राहतं, त्या ट्रान्सपोर्टला आपण ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रान्सपोर्ट म्हणतो. कारण ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ज्या एरियात पर्टिक्युलर एरियात तेच ॲग्रीकल्चर बेस्ड राहते. कारण ॲग्रीकल्चर डिपेंडिंग ऑन द एन्व्हायर्नमेंट. ॲग्रीकल्चर डिपेंडिंग ऑन द एन्व्हायर्नमेंट. त्यानंतर आहे आपलं कॉस्ट ऑफ गुड्स. ओके. मग आता यासाठी सर्व गोष्टीसाठी लागणारी कॉस्ट आपल्याला ठरवायची आहे. मी तुम्हाला याच्या आधीच सांगितलं, की इंडस्ट्रियल एरिया हा आपल्या सिटी पासून काय असतो? नेहमी जवळ असतो. कारण सर्वात जास्त डिमांड हे कुठे राहते? अर्बन. काय झालं? अनम्यूट आहे? अनम्यूट आहे का? आवाज नाही येत आहे का माझा? येत आहे का? ओके, ओके. स्क्रीन दिसत नाहीये? आता दिसत आहे? हे हे दिसत आहे रोल ऑफ ट्रान्सपोर्टेशन. हां? ही सेकंड स्लाईड आता दिसत आहे काय? ही बघा आता सेकंड स्लाईड. ओके, दिसत आहे ना? ती थोड्या वेळानंतर येते ती. हं. तर त्या हां, ओके. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यामध्ये. त्यानंतर डिफेन्स ऑफ स्ट्रॅटेजिक नीड आहे. टुरिझम आहे. टुरिझम पण एक मोठ्या प्रकारचं ट्रान्सपोर्ट टुरिझम राहते. त्यानंतर ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी अँड सोशल ॲक्टिव्हिटी. सोशल ॲक्टिव्हिटीसाठी पण जे ट्रान्सपोर्ट करतो, हा पण काय आहे? रोल ऑफ ट्रान्सपोर्टेशनचा एक भाग आहे. म्हणजे एवढे सर्व रोल आपण या ट्रान्सपोर्टेशनमध्ये काय करतो? बजावतो. म्हणजे आता आपल्याला जर ट्रॅफिक इंजिनिअरिंगची स्टडी करायची असेल, तर त्यासाठी पहिला जो आहे, तो आहे आपला ट्रान्सपोर्ट. त्या ट्रान्सपोर्टला घेऊन आपल्याला त्याची कंप्लीट स्टडी करायची आहे. तर आपल्याला याचे रोल माहिती असणं आवश्यक आहे. जेणेकरून आपण जेव्हा त्याचा स्टडी करू, तेव्हा हा कशासाठी आपण ट्रान्सपोर्ट करत आहे, त्याचा मेन रोल काय आहे ट्रान्सपोर्टेशनचा, हे सर्व आपण या 2 स्लाईडमध्ये बघितलं आहे. नेक्स्ट स्लाईड आहे आपलं मोड ऑफ ट्रान्सपोर्ट. थोड्या वेळानं दिसेल ही, एकदम पलटल्यानंतर दिसणार नाही. मोड ऑफ ट्रान्सपोर्ट. आता मोड ऑफ ट्रान्सपोर्टमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे, की पहिले जे ट्रान्सपोर्ट आपण यूज करतो त्याला त्या ट्रान्सपोर्टला म्हणतो आपण रेल्वे. ओके. त्यानंतर रोड ट्रान्सपोर्ट, त्यानंतर एअर ट्रान्सपोर्ट आणि त्यानंतर वॉटर ट्रान्सपोर्ट आणि तुम्हाला जे माहिती नाही आहे, ते ट्रान्सपोर्ट आहे आपलं पाईपलाईन ट्रान्सपोर्ट. ओके. म्हणजे रेल्वे, रोड, एअर, वॉटर अँड पाईपलाईन एवढे सर्व ट्रान्सपोर्ट आपण काय करतो? यूज करतो. यालाच म्हणतो आपण मोड ऑफ ट्रान्सपोर्ट.
आता रेल्वे ट्रान्सपोर्ट फॉर एक्झाम्पल आपलं हे इंट्रोडक्शनच चालू आहे. सर्व गोष्टी आपल्याला फक्त बघायच्या आहे. आता रेल्वे ट्रान्सपोर्ट मध्ये सरफेस ट्रान्सपोर्ट राहते आणि अंडरग्राउंड ट्रान्सपोर्ट राहते, एलिव्हेटेड राहते, लाईट रेल ट्रान्सिट राहते. त्याला म्हणतो आपण LRT. म्हणजे या 4 प्रकारचे, हे चारही प्रकार तुमच्या लक्षात आलेच असेल. सरफेस, अंडरग्राउंड, एलिव्हेटेड आणि लाईट रेल ट्रान्सिट. ओके. या चारही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. याला म्हणतो आपण रेल्वे. ओके. जे सरफेस वरून आपली जे रेल्वे जाते त्याला आपण म्हणतो, जे अंडरग्राउंड रेल्वे प्रोव्हाइड जाते त्याला अंडरग्राउंड रेल्वे म्हणतो. एलिव्हेटेड जे आपण बघितलं असेल, एलिव्हेटेड म्हणजे कुठे राहते आपल्या, जे सिटीमध्ये वगैरे राहते त्याला आपण एलिव्हेटेड पण म्हणू शकतो. आणि लाईट रेल ट्रान्झिट ही काय राहते की ही आपल्या एलिव्हेटेड सारखीच राहते, परंतु ही वन टू अदर म्हणजे कसं राहते की तुम्ही तो एक व्हिडिओ बघितला असेल, तो व्हिडिओ नेहमी चर्चेचा राहतो की रेल जे आहे ते रेल एकदम ट्रान्झिट होऊन म्हणजे एकदम चेंज होते आणि त्याचा प्लॅटफॉर्म काय होतो तेव्हाच्या तेव्हा चेंज होतो आणि ती रेल्वे मोनोरेल सारखी, मोनोरेल जे आपण यूज करतो त्या मोनोरेल सारखी ती रेल राहते. म्हणजे त्या मोनोरेल. हॅलो, आवाज कटत आहे का? फ्लक्च्युएट होत आहे आवाज.